कलम 4 पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या दुरुस्तीसाठी आणि पूरक बाबींसाठी तरतूद. Laws made under Articles 2 and 3 to provide for the amendment of the first and the fourth schedules. आता आपण या भागातील शेवटच्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या कलम 4 कडे वळूया. जर कलम 2 आणि 3 हे कृती करण्याबद्दल असतील, तर कलम 4 हे त्या कृतीला कायदेशीर संरक्षण आणि प्रक्रिया देण्याबद्दल आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर कलम 4 हे सांगते की कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले बदल हे साध्या पद्धतीने कसे अंमलात आणले जातात. या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत, सबक्लॉजेस. 1. कलम 4.1 अनुसूचींमध्ये बदल, अमेंडमेंट ऑफ स्केड्यूल्स. जेव्हा संसद कलम 2 किंवा 3 नुसार एखादा कायदा करते, उदाहरण नवीन राज्य बनवणे, तेव्हा त्या संविधानाच्या दोन महत्त्वाच्या सूचींमध्ये आपोआप बदल करणे आवश्यक असते. पहिली अनुसूची, फर्स्ट स्केड्यूल. यामध्ये सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आहेत. जर नवीन राज्य बनले तर त्याचे नाव इथे जोडावे लागेल. चौथी अनुसूची, फोर्थ स्केड्यूल. यामध्ये प्रत्येक राज्याला राज्यसभेत किती जागा मिळतील याचे वाटप दिलेले असते. नवीन राज्य बनण्यास त्याला राज्यसभेच्या जागा द्याव्या लागतात, म्हणून या सूचीत बदल करावा लागतो. थोडक्यात कलम 4.1 संसदेला अधिकार देते की नवीन राज्य बनवताना या दोन अनुसूचींमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार संसदेला असेल. 2. कलम 4.2 सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. हे उपकलम स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यात म्हटले आहे की कलम 2 किंवा कलम 3 अंतर्गत केलेला कोणताही कायदा हा कलम 368 नुसार संविधान दुरुस्ती मानला जाणार नाही. याचा अर्थ काय? सामान्यतः संविधानात बदल करण्यासाठी विशेष बहुमताची गरज असते, पण कलम 4.2 मुळे राज्यांच्या सीमा बदलणे किंवा नवीन राज्य बनवणे हे काम संसद साध्या बहुमताने म्हणजे 50% पेक्षा जास्त हजर सदस्यांनी करू शकते. यासाठी कोणत्याही विशेष घटना दुरुस्ती विधेयकाची जसे की 100वी किंवा 101वी दुरुस्तीची गरज नसते. 3. कलम 4 चे महत्त्व, क्लास नोट स्टाईल. प्रशासकीय सुलभता. जर राज्यांच्या सीमा बदलण्यासाठी प्रत्येक वेळी 2/3 बहुमत लागले असते तर नवीन राज्य बनवणे खूप कठीण झाले असते. कलम 4 मुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. पूरक अधिकार, सप्लिमेंटल पॉवर्स. नवीन राज्य बनवताना तिथे विधानसभा किती असेल, तिथले प्रशासन कसे चालेल याबद्दलचे किरकोळ कायदे बनवण्याचा अधिकारही कलम 4 संसदेला देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.